नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 8 डिसेंबर आणि आता आपण पाहूयात की 9 ते 15 डिसेंबर दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर तापमान पाहिलं तर या ठिकाणी विदर्भाकडे तापमानात चांगली घट झालेली खास करून उत्तरेकडील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीचा भाग आहे, यवतमाळचा भाग आहे, चांगली तापमानात घसरण झाली. मराठवाड्यातही तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अहिल्यानगर असेल, जेऊर करमाळ्यातील भाग असेल तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी. उत्तर महाराष्ट्रातही तापमान 10 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी. आणि इकडे थोडंसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमान हे साधारणतः 12 ते 17 अंश सेल्सिअसपर्यंत म्हणजे जसं दक्षिणेकडे जाईल तसं तापमानात वाढ आहे. कोकणात सुद्धा तापमानात घसरण आता हळू पाहायला मिळत आहे. सांताक्रूझ मुंबई येथे 18.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. तर कुलाबा येथे 22.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं. या ठिकाणी सुद्धा तापमानात घट होणार आहे. ही घट का होणार आहे? कारण आता राज्याकडे उत्तरेकडून थंड वारे येत आहेत. परिणामी राज्यात थंडी वाढणार आहे. कोरडं वातावरण पाहायला मिळेल आणि या आठवड्यात राज्यातील सर्वच भागांमध्ये कडाक्याची थंडी पाहायला मिळेल. अशी थंडी आपल्याला 2-3 वर्षात मागील पाहायला मिळालेली नाही किंवा त्याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारची थंडी पडत नव्हती. पण यंदा मात्र आत्ता जो काही येणारा आठवडा असेल, हा कडाक्याच्या थंडीचा असेल. राज्यातील बहुतांश भागांमध्ये मग तो विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यापर्यंत सुद्धा किंवा इकडे सोलापूरचे उत्तरेकडील भाग असेल, धाराशिव, लातूर, नांदेड हा जो काही मोठा भाग आहे या ठिकाणी तापमान या आठवड्यामध्ये 8 अंश सेल्सिअस पर्यंत किंवा 8 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर ग्रामीण भागांमध्ये हेच तापमान 6 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे कडाक्याची थंडी राहील. त्यानंतर किनारपट्टीचं जर पाहिलं तर कोकणाच्या किनारपट्टीचे जे भाग आहेत, या किनाऱ्याच्या भागामध्ये तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीपासून थोडंसं दूर अंतर्गत जे भाग असतील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीचे, तर या ठिकाणी तापमान 10 ते 13 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. म्हणजे राज्यात हा आठवडा पूर्ण कडाक्याच्या थंडीचा असेल. पावसाचा कसल्याही प्रकारचा अंदाज नाही आणि थंडी ही राज्यात विदर्भ, मराठवाडा नंतर उत्तर महाराष्ट्रासह नंतर पश्चिम महाराष्ट्रासह हळू वाढत जाण्याची शक्यता आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.